यंदा एक नाही तर 4 वेळा मतदान करायचे. हो, अगदी बरोबर ऐकलात. मुंबईत नाही पण काही ठिकाणी म्हणजेच पुण्यासारख्या ठिकाणी 4 वेळा मतदान होणार आहे. मग आता 3 उमेदवारांना किंवा 4 उमेदवारांना मतदान कसं करायचं? त्यासाठी ईव्हीएम मशीन 4 असतील की एकच असेल की 2 असतील? 4 वेळा मतदान करायचं तर मग बोटाला पण 4 वेळा शाई लावायची का? हेच प्रश्न मनात असतील तर गोंधळून जाऊ नका. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता 4 वेळा मतदान करायचं म्हणजे काय करायचं? तर पहिल्यांदा मतदान केंद्रावर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 ईव्हीएम म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतील. तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच अ, ब, क आणि ड या जागेसाठी करणं आवश्यक आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार याच 4ही जागांची आखणी ईव्हीएम वर होईल. 4ही जागेसाठी बॅलेट पेपरवर वेगवेगळे रंग दिलेले असतील. अ जागेसाठी पांढरा, ब जागेसाठी गुलाबी, क जागेसाठी पिवळा आणि ड जागेसाठी निळा रंग असेल. प्रत्येक मशीनवर उमेदवाराचं नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह असेल. अ जागेत खालील योग्य उमेदवारासमोरील बटन दाबा. लाल लाईट लागेल असं म्हणताच याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ब, क आणि ड या उर्वरित तिन्ही जागांसाठी हीच पद्धत वापरायची आहे. एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य आणि सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील नोटा म्हणजेच नन ऑफ द अबाव याचं बटन तुम्ही दाबू शकता. ड जागेसाठी मतदान केल्यानंतर बजर वाजेल आणि 4ही जागांसाठीची मतदान प्रक्रिया ही पूर्ण होईल. अशा पद्धतीने यंदा मतदानाची प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे विचार करून योग्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.